नमस्कार, माझे नाव अनुष्का पवार. मी इयत्ता 7वीत शिकते. मी आर्य पब्लिक स्कूल येथील विद्यार्थिनी आहे. आज मी मोरे सरांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. सर, तुमचे पूर्ण नाव? माझे पूर्ण नाव नागनाथ खंडेराव मोरे. सर, तुमचे वय? माझे वय 45 वर्ष. तुमचे 1ली ते 10वी शिक्षण कुठे झाले? माझं 1ली ते 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी, 5वी ते 10वी विद्याविकास मंदिर उमरेपाल. सर, तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकला? मी मराठी माध्यमातून शिकलेला आहे. सर, तुम्ही कोणता विषय शिकवता? मी सध्या चालूला विद्याविकास मंदिर उमरे येथे गणित विषय शिकवत आहे. त्या 1ली विषयात- ते 8वीसाठी म्हटलं तरी चालेल, पण 5वी ते 8वी आमच्याकडे असल्यामुळे 5वी ते 8वीपर्यंत मी गणित शिकवतो. त्या विषयाबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगता? गणिताचा संबंध कसा आपल्या चालूला जर म्हटलं तर सामाजिक वातावरणाशी येतो, कारण प्रत्येक गोष्ट गणितावर अवलंबून असते. तो बाकी कुठलेही विषय असतील, पुढे जाऊन तुम्हाला गणिता संबंध मग 12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकता. गणितातून तुम्ही अभ्यासाचं ज्ञान घेऊ शकता. नंतर गणिताच्या सहाय्याने तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत जास्तीत जास्त पास होऊ शकता. म्हणजे त्याच्यामध्ये नवोदयचे आहे 5वीला चालूला, स्कॉलरशिपचे आहे, 8वीला पण आता स्कॉलरशिप चालू झालेलं आहे, NMS म्हणून आहे, त्याच्यामध्ये पण गणितचा भरपूर स्कोप आहे. तुम्ही आजच्या मुलामुलींना काय संदेश द्याल? चालूच्या मुलामुलींना जर अभ्यास म्हटलं तर अभ्यास कमी प्रमाणात करते. म्हणजे सर्वच मुलामुली, जास्तीत जास्त मुलामुली मोबाईलकडे वळत आहेत. तरीसुद्धा प्रत्येक पालकानं आपल्या मुलांमुलींना कमीत कमी सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, 8वीपर्यंत आणि 9वी 10वी वरच्या वर्गात असतील तर कमीत कमी त्यांना 2 तास तरी अभ्यासाला बसवलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचा शाळेत जे काय अभ्यास होतोय तो सुद्धा पालकाने वेळच्या वेळ बघितला पाहिजे. त्यांचं पेपर झालेले असतील, त्यांचे टेस्ट झालेले असतील, त्याच्यावर सह्या करून देणे. कमी मार्क पडले असतील तर ती का कमी पडली, चांगले पडले असतील तर त्यांना जरा प्रोत्साहन देणे, अशा बाबी केल्या पाहिजे. धन्यवाद.